नमो बुद्धाय, जय भीम। आज आपण आहोत ऐतिहासिक धम्मभूमी देऊरोड या ठिकाणी आणि 1 जानेवारी नवीन वर्ष आणि या नवीन वर्षाच्या निमित्ताने भव्य अशी लाईन या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केलेल्या बुद्धमूर्ती ज्या ठिकाणी केली त्या ठिकाणी ऐतिहासिक धम्मभूमीमध्ये वंदन करण्यासाठी बुद्ध आणि भीम अनुयायी जमलेले आहेत। तर माझ्यासोबत काही बुद्ध अनुयायी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। सर, आपलं नाव काय? मी सचिन मधुकर कांबळे, भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा उत्तर अंतर्गत तालुका शाखा पेंड सरचिटणीस। या ठिकाणी आल्यानंतर खरोखरच आज खूप समाधान होत आहे। या ठिकाणी कृती समिती याने जो हा विहार अतिशय सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी त्याचं बांधकाम केलेलं आहे आणि खरोखरच आलेल्या सर्व भीम अनुयायांना याचं दर्शन होत आहे। प्रत्यक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही बुद्धमूर्ती या ठिकाणी स्थापित केली आणि त्याचा आज खूप मोठ्या प्रमाणात भीम अनुयायांना दर्शन होत आहे। ही खरोखरच आमच्यासाठी पुण्याची बाब आहे आणि मी पुन्हा एकदा कृती समिती देऊरोड या समितीचं खरोखरच भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा उत्तर अंतर्गत तालुका शाखा पेंडच्या वतीने त्या कृती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व संस्थापक यांचे मी खरोखरच मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचे कौतुकी करतो। नमो बुद्धाय, जय भीम। धन्यवाद सर। या ठिकाणी अजूनही काही बरेच लोक आहेत, आपण त्यांच्याकडून बी समजून घेऊया की बुद्धविहार झाल्यानंतर त्यांना काय कसं वाटतं या बुद्धविहारामध्ये आल्यानंतर। या ठिकाणी आमचे आणखीन एक भीम अनुयायी आहेत। तर आपण आपलं नाव सांगा आणि या ठिकाणी आपण आलात, काय वाटतंय विहाराला? जय भीम। माझं नाव सचिन वामन गोखले, मी घाटकोपर मुंबईवरून आलेलो आहे। इथे मी पहिल्यांदाच आलेलो आहे। ऐकून होतो की देऊरोड या ठिकाणी बाबासाहेबांनी स्थापन केलेली उघड्या डोळ्याची बुद्धमूर्ती आहे। इथं आल्यानंतर खूपच मनापासून समाधान वाटलं। अत्यंत लोक पण येतात, खूप आदराने इथे येतात, बाबा इथे नतमस्तक होतात आणि अशीच भीम अनुयायांची गर्दी वर्षानुवर्ष होत वाढतच चाललेली आहे। तर इथून जाताना एक चांगला विचार घेऊन लोक जात आहेत आणि एकत्रित होत आहेत। ही यामागची एक स्फूर्तिस्थानच म्हणायला पाहिजे या ठिकाणाला। या आणि सर्वांना मी या ठिकाणच्या शुभेच्छा देतो आजच्या नवीन वर्षाच्या आणि शौर्य दिनाच्या। धन्यवाद। अतिशय अनेक दूरदूरून लोक या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी देश प्रबोधन मंच मुंबईचे काही पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून समजून घेऊयात। आपण कितव्यांदा इथं आलेले आहात? जसे आम्ही बऱ्याच वेळा आलेलो आहे, पण जसं आमचं देश प्रबोधन मंच हे 4 वर्षापूर्वी स्थापन झालं तेव्हापासून आम्ही दरवर्षी या ठिकाणी येत असतो। प्रथम आम्ही भीमा कोरेगावला जातो, तिथून आल्यानंतर असं जे आपले महत्त्वाची स्थळं आहेत त्याची भेट घेत आम्ही इथं शेवटी येतो आणि इथून मग आम्ही मुंबईला प्रस्थान करतो। बरं, काय वाटतं तुम्हाला हे जे काही महाविहार झालेलं दिसतंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरं तर खूप आनंद होतो की पहिला आलो होतो आम्ही तेव्हा एक छोटंसं विहार होतं आणि त्या विहारामध्ये बाबासाहेबांनी जी स्थापना केली होती मूर्तीची ती होती आणि आता हे भव्य दिव्य विहार झालेले। तर याची जोपासना अशीच अखंडितपणे ह्या कमिटीने राखावी अशी आम्हाला इच्छा आहे। धन्यवाद। या ठिकाणी आपण मनोगत व्यक्त केलेलं आहे।